रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण उभा आहे आचकदानीच्या भूमीमध्ये. तर इथं आता श्री नाथबाबांच्या आश्वाचं रिंगण झालं आणि आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत जाधव साहेब, जे की वन विभागाच्या माध्यमातून आहेत. तर जाणून घेऊया की वन विभाग ते काय आपल्या वारकऱ्यांना संदेश देत आहेत. रामकृष्ण हरी. मला सांगा, आपल्या या रिंगणावरती आपल्या वन विभागामार्फत कोणतं कार्य करण्यात आलंय? आपण दिंडीमध्ये सहभाग घेतला आहे. तसंच जे लोक वृक्ष लागवड करतात, अच्छा, अशा लोकांना आपण 300 रोपं मोफत दिले आहे. त्यामध्ये करंज आहे, चिंच आहे, शिसू आहे, कांचन आहे, आवळा आहे, असे प्रकारची रोपं आपण 300 त्यांना मोफत दिले आहेत वृक्ष लागवडीसाठी. कारण तुकाराम महाराजांनी म्हणले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुसवरे आळवती, येणे सुखेलते एकांताचा वास, नाही गुणदोषांग आहेत. म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुकाराम महाराजांनी झाडांचं महत्व सांगितलंय. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले, नगरेची रचावे जलाशय नेमाळे, महावने नावाळे नानाविधी. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना आणि ग्रामस्थांना एकच आवाहन करतो की आपण दिलेल्या रोपांची वृक्ष लागवड करावी, तसेच झाडांचं संरक्षण करावं, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. कारण हे झाडं आपल्याला ऑक्सिजन आपण देतात, पुन्हा आपण जिवंत आहोत. मला सांगा सर, आपण जे वृक्ष लागवड करतायत लोक, तर त्यांना कशा पद्धतीने सांगाल की बाबा वृक्षाचं संगोपन करा किंवा जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं रानात आपल्या? साधारणतः एक 2 बाय 2चा खड्डा आपल्या शेतामध्ये खंदावा, त्याच्यानंतर थोडस काळी माती टाकावी, शेणखत टाकावं आणि रोप लावावं. रोपाच्या बाजूने माती लावल्यानंतर त्याला पूर्ण असं दाब देऊन चोपलं पाहिजे आणि त्याला आपण पाण्याचं वगैरे नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून त्या रोपांची वाढ चांगली होऊन त्या रोपांचं झाडात रूपांतर होईल. अशा पद्धतीने संरक्षण केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. धन्यवाद मंडळी. आमच्या सर्व वारकऱ्यांकडून या वन विभाग खात्याचं मनापासून आभार की त्यांनी आम्हा सर्व वारकऱ्यांना 300 रोपाचं वाटप केलं. तर आपला यापुढील उपक्रम असाच चालू राहू द्या आणि असेच आपल्या हातून वारकऱ्यांची सेवा घडून दे. धन्यवाद.